रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा आता आलोच आज गावकरी शेतामध्ये. तर गावकरी शेतामध्ये बघा आपले कांद आणि वर आहे गहू पेरलेला. तर गहू आता बघू काढायला आलाय का कसं, म्हणजे काढायला आता ज्वारीची तर आपली निमी कामं काढून भरडून तर झाली. तर आता गव्हाचं पण बघू. आणि त्याच्या अलीकडे टाकलेली ती कोथिंबीर. तर आता त्या कोथिंबीरच्या जागेवर टाकली मेथी. तर बघू आपण मेथीचं बी काय झालंय ती. तर बघा आधी आपले हे कांदे कसे आलेत. कांदे बघा आता म्हणा की भाव वाढायला लागलाय जणू कांद्याला. मग आणि राहतोय का जातोय काय माहिती. ते कसं आहे त्या कांद्याचं माहिती का, एक भाव कधीच राहत नाही. 15 दिवसाला 2 महिन्याला सारखा कमी जास्त होतो. तर आपलं कांदा आता चांगला आलेत बरं का. मग आता तुम्हीच सांगा या कांद्याला पाठीभारी इकावं का असं वाळवूनच इकावं. तर बघा असं कांदा झाले छान. तर हे बघा आहे का, अशी पात मस्त छान कांदा आले. तर कसं आली एक नंबर क्वालिटी करा कांद्याची बघा. तर आता आहे का नाही, तुम्हीच सांगा आता ह्याला पाटीवारी इकावा का वाळवूनच कांदा इकावा. तर इकडं आपली ही ज्वारी, ही आपली नाही ज्वारी, ही आपली शेजारची ज्वारी. तर त्यांनी पण ज्वारी काढून टाकली आणि मोडायची राहिली आणि आता नुसती काढून टाकली, बांधायची राहिलेली. तर आपला ही कांदा आहे का ना, एक एकरला थोडा कमी आहे बघा कांदा. ही कडाची ज्वारी जरा हिरवी म्हणून ठेवली गायची. तर तुम्ही सांगा आता ह्या कांद्याचं आपण काय करावं. ठीक आहे, तेवढं कांद्याचं रान आहे आपलं इथलं. तर आता गहू पण बघू आपण कसा आलाय गहू. ती मस्त कांदा मस्त आलेत बघा छान. तर बघा हे पाणी द्यायचा पाट आहे इथं. तर कांद्याला आता पाणी थोडं कमी पडे म्हणून जरा सुकायला लागलेत कांदा. तर हे बघा नाही का छान पोचल्यात. ही म्हणजे कसं आम्ही ह्या रानाच्या जागेवर आहे का ना कांदा लावित असतोच का. तर बघा हे कांदा कसं छान आलेत आहे का, दिसतंय ना बुडात. तर हे बघा असं एक नंबर कांदा आला. इथं आहे का ना रान चांगलं आहे, त्याच्यामुळे आहे का ना कांदा जास्त पोचतो. म्हणून ह्या रानामध्ये आम्ही जास्त कांदा लावतो. चला आता गहू बघू आपण आलाय का कसा काढायला. म्हणजे काय आता दुसरी कामं बाकीची होतो लगेच गहू काढून टाकायचं. आणि मध्ये भाजीपाला असते, आता कोथिंबीर घरापाशी टाकलेली, ती कोथिंबीर पण लगेच काढायला चालू करायची. कारण थोडा आता कोथिंबीरला पण भाव आहे. शेतकऱ्याला म्हणजे म्हणलं का फक्त भावातच ते टेन्शन येत असते. बघू आपण आपली कोथिंबीर मेथी बी आली का, त्याचा बी काय नाश झालाय. बघू आपण मेथी. तर बघा मंडळी आपली ही मेथी टाकलेली आहे. मेथीची कशी अवस्था झाली आता तुम्हीच सांगा. बघा कसली सुकून चालली. आणि सुकून म्हणजे आहे का ना किती तेज झाडच नाही राहत. थोडं पाणी पण कमी पडले बरं का. तर ह्याला आहे का ना टाका पडलाय बघा, टाका पडलाय याला. हे असं आहे का ना, हे झालं खिडकी व्हायला लागली थोडं. त्याच्यामुळे आहे का ना खिडकी झाली की ह्याला कोणी जास्त घेतच नाही. तर बघूया आता थोडी खायला पण घेऊन इकडची वरची. तर या मेथीचं आमच्याबरोबर सारखं असंच होतंय बरं का. सारखी मेथी कमी जास्त होऊन जाते, म्हणजे जळून जाते. आता एवढ्या रानातली बघा हे 8, 9, 10 सारं तर सगळं वाळूनच गेली मेथी बघा. ह्याला काय करावं आता, गेली का ना कामातून. नुसतं शेतकरी आहे का ना ह्याच्यातच नुसतं बुडून जाते बघा. ती बी आणण्यात खतपाणी करण्यात आणि ह्याच्यातच शेतकरी वर येत नाही जास्त. आमचं तर आहे बघा तसंच. कोथिंबीर जाती, कोथिंबीर चांगली आली की भाव नसतो, आणि ज्या वेळेस गेली त्यावेळेस भाव असतो. तर बघा आपलं हे गावरान गहू पण. तर हे बघा आता गहू पण काढायला आलाय. तर बघा छान वाळलाय पण गहू चांगला. तर हे बघा आहे का ना, हे आहे पोळीचं झाड चपातीचं. तर हे बघा गहू पण असा छान आहे. हे बघा गहू आहे का. तर आता ही काढायचाच आहे. आणि थोडा वला आहे मध्ये, तर असा वला आहे थोडा. तर थोड्या दिवसानं लगेच काढून टाकायचं. एक आणि 5-6 दिवसानं काढायला चालू करावं, म्हणजे एक नंबर गहू वाळून पण जाते. लगेच भरडून टाकायचं, मळायला लगेच तयार होतं. तर बघा कसं वाटलं आमचं कांदे, मेथी आणि गहू. ही नक्की कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी, बाय बाय.